Hello, hello. This is the My Artifact episode number 1749. आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2019. आता वाजले संध्याकाळचे 11:18. हवेमध्ये थंडावा आहे. येस, इट वॉज हाऊ मच. एक मिनिट, माझ्या लोकेशन मध्ये मी चेक करतो. तर आताचं जे टेम्परेचर आहे वॉज 16 डिग्री सेल्सिअस. 16 डिग्री तापमान, जे की इट वॉज रिअली कूल वेदर. ऍक्च्युली होत कसं आहे म्हणजे आपल्या प्लॅनेट अर्थवर हे सीझन कसे काय होते, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला खूप जास्त गरमी आणि हिवाळ्यात आपल्याला खूप जास्त थंडी. हाऊ धिस थिंग हॅपन. सो ऍक्च्युली आपली जी अर्थ आहे ना ती टिल्टेड आहे 23.5 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे, बरोबर आहे. टिल्टेड आहे म्हणजे म्हणजे हाऊ टिल्टेड आहे म्हणजे मला कळलं नाही. ओके, म्हणजे एक गोल आहे. आपण एक गोल वस्तू घेऊ, आपण एक चेंडू घेऊ ज्याचा सरफेस बिलकुल स्मूथ आहे. म्हणजे त्याच्या एज आपल्याला कळतच नाही का कुठून सुरुवात आहे आणि कुठून त्याची एंड आहे. आपली पृथ्वी पण अशीच आहे ना, एक स्पिअरच आहे ना. तर आपण याला कसं काय समजू का आपण बॉल सरळ पकडलाय की उभा पकडलाय? कारण आपल्याला तर नेहमी तो एक प्रकारे बॉलच वाटेल. कसं आहे, आपण स्पिअरला कुठूनही पाहू ना तो आपल्याला गोलच दिसेल. तो उलटा सीधा या कळणारच नाही. सो हाऊ वी थिंक की आपली अर्थ पण एक प्रकारे टिल्टेड आहे. एक प्रकारे नाईस, गुड क्वेश्चन. ओके, लेट मी एक्सप्लेन वन थिंग. तुझ्यापाशी बॉल आहे. ओके, आता त्या बॉलला तू नाही का एका बोटाने त्याच्या टॉपवर पकड, एका बोटाने बॉटमवर पकड. आता तो टॉप बॉटम कोणताही पकड तू स्पिअरचा. ओके, पकडला. आता त्याच्या सरफेसला तू टच नको करू, फक्त टॉपनी बॉटमला, म्हणजे सपोर्ट देण्यासाठी. आणि त्याला तो गोल घुमव. ओके, तर गोल घुमव म्हणजे काय झालं की त्याचे तुला ऍक्सिस कळला की त्याचा ऍक्सिस कोणता आहे, मधातून. तेव्हा तुला कम्प्लिटली रिअलाइज झालं की मी जिथून पकडलाय तो टॉप आहे, जिथून सपोर्ट खालून दिलाय तो बॉटम आहे, आणि मधाचा जो ऍक्सिस आहे म्हणजे हा जो गोला आहे, हा जो चेंडू आहे माझ्या हातात आहे, तो बिलकुल सरळ एका ऍक्सिसच्या अराउंड घुमून राहिलाय. राईट. आता मीच या हाताला, म्हणजे हातात जो चेंडू आहे याला फक्त हलकासा टिल्ट करतो. सो 23.5 डिग्री सेल्सिअस टिल्ट करतो. सो व्हॉट विज हॅपन आफ्टर दॅट की माझा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसचा अँगल चेंज झालाय 23.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्या ऍक्सिसच्या अराउंड माझा जो चेंडू आहे तो गोल गोल तो घुमून राहिलाय, पण तो टिल्टेड अँगलनी घुमून राहिलाय. राईट. म्हणजे आपली अर्थ पण एक टिल्टेड ऍक्सिसच्या अराउंड रोटेशन घेत आहे 23.5 डिग्री सेल्सिअस. सो दॅट इज वाय वी आर एक प्रकारे म्हणू शकतो की आपली जे अर्थ जे रोटेशन आहे ते असं नाही घुमत, ते असं घुमते. आपली अर्थ आहे ना ती अशी टिल्टेड ऍक्सिसनी गोल गोल घुमते. आता टिल्टेड ऍक्सिसनी गोल गोल घुमते. ओके, बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? पण याचं आपल्या सीझन सोबत काय मिनिंगफुल आहे? आता या गोष्टीसाठी नाही का आपल्याला नाही का फुल एक प्रकारे वेगळीच स्टडी आहे, एक वेगळंच डिपार्टमेंट आहे, यासाठी खूप स्टडी करावं लागते. पण आपण एक प्रकारे वरून आपण एक प्रकारे साय चाटू शकतो की एक्झॅक्टली असते का. साय चाटणे म्हणजे दुधाची साय चाटणे. कोणी तुम्ही लोक दूध वगैरे पेत नसाल, कोणा तुम्हाला असं दूध वरून साय चाटता का तुम्ही? मी तर आईने जेव्हा असं सकाळी सकाळी जेव्हा दूध असते ना फ्रीज मधून काढला की पहिले आपण 2 बोटं टाकायचे. इट वॉज रिअली एक्स्ट्रीम, इट वॉज रिअली अमेझिंग. आणि खूप फॅट्स असेल, बहुत प्रोटीन होते त्याच्यामध्ये, त्याच्या सायमध्ये.
खात जा हे बहुत चांगलं असते. ओके, गेट टू द पॉइंट. सो आपल्या अर्थ मध्ये सीझन होते कसे काय. आता कसं आहे की आपल्या अर्थचे वेल आर्टिफॅक्ट एपिसोड करते का तू लेक्चर देत आहे. कधी कधी नाही का मला कसं लेक्चर देणं खूप जास्त आवडते या. म्हणजे आय जस्ट फील लाईक की समथिंग माझ्या अराउंड करीब 60-70 मुलं आहे आणि त्यांच्यासमोर मी एक प्रकारे क्लास घेऊन राहिलोय त्यांची आणि त्यांना मी सांगून राहिलो आहे सायन्स बद्दल आणि समथिंग. मला असं वाटतं की माझ्यामध्ये एक प्रकारे स्किल आहे टीचिंगची. वेल तुला एक्झॅक्टली बनायचं काय. यू हॅव टू बी फिल्म मेकर और यू हॅव टू बी टीचर. या लेट मी एक्सप्लेन वन थिंग. वेल या दॅट इज द वन थिंग इज दॅट की मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे. बहुत बडबड करून राहिला यार मी. बहुत जसं थकलोय आज एवढा बडबड बडबड करू करू करू. लिटरली कसं आहे की मी ऑफिसमध्ये त्याच्यानंतर घरी येतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम आय वॉज लाईक रिअली अलोन आणि नो वन इव्हन टॉक टू मी. सो इन्स्टेड ऑफ दॅट मी माझी पूर्ण भडास माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करून टाकतो. बट इथे कसं आहे घरी आल्यावर खूप सारे जण असतात. आई वडील मित्र वगैरे. सो यांच्यासोबत बोलता बोलता थकून जातो. त्याच्यानंतर मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बोलतो तर कॅन यू बिलीव्ह दॅट मी पहिल्यांदा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये किती भेट होतो बे मी. लिटरली बहुत जास्त भेऊन राहिलो होतो. म्हणजे त्यावेळेस नाही का ते बोलणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं. म्हणजे असं वाटत होतं की मी का करून राहिलोय. व्हाय एम आय डुईंग दिस. म्हणजे मी इतकं म्हणजे असं वाटत होतं की क्यू म्हणजे कसं की क्यू कर रहा हूं मैं वाय. आज पाहणं आज मी काय बोलून राहिलाय बेधडक बिनधास बस एकदम जोरदार. काहीच असं वाटत नाही आता. म्हणजे तेव्हा कसं आहे आपण स्वतःशी एक प्रकारे स्वतःसोबत स्वतःशी ओळख नव्हती तेव्हा पहिल्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये. आणि आता तरी कोणती मीटिंग सुरू आहे 1750 लिटरली 1749 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होऊन राहिलाय. सो आय अंडरस्टँड माय सेल्फ व्हेरी वेल. व्हॉट शुड आय से. इट्स व्हेरी वेल. आता मी माझी दुःखभरी दास्तान आता पुन्हा गिनवत नाही मी काय करायचं आहे कसं करायचं आहे. वडवर आजचा दिवस सुट्टीचा आहे. इट वॉज सॅटरडे. सो माझ्यासाठी हा दिवस इट वॉज गुड. असं म्हणता नाही बहुत चांगला झाला वगैरे नाही नाही पण घरी होतो घरासोबत टाइम स्पेंड केला. सो आय फील रिअली ग्रेटफुल फॉर स्पेंडिंग दोज टाइम विथ माय फॅमिली. सो या आणि देन मग मित्रांसोबत गेलो. या मित्रांसोबत टाइम स्पेंड केला आणि आता जेवण केलं. अजून जास्त भेटणार होतो म्हणा बट नाही. साला उद्या प्रॉब्लेम आहे. वाय कारण माझी परवाची मॉर्निंग शिफ्ट आहे आणि सेकंड मध्ये पीसी सिस्टीम नाही. सो मला असं वाटतं की मला उद्या मॉर्निंग मध्ये जावं लागेल. म्हणजे उद्या संध्याकाळी वगैरे निघावं लागेल. निघून जाऊ वगैरे काही एवढं. सो राईट ना दिस इट. आता तेवढंच फारसं काही नवीन तर नाही. This is the end. This is the My Artifact episode number 1749. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.